हॅलो तारा फॅमिली, कसे आहेत सगळे? मजेत ना? असेच खुश राहा, आनंदी राहा. आज आपण बघणार आहोत वृषभ राशी यांचं जानेवारी फेब्रुवारी मार्च कसा गेला हे आपण बघितलेच होते. त्याचप्रमाणे एप्रिल मे आणि जून बघणार आहोत. तर व्हिडिओला लाईक नक्की करा. ओके, सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा. ओके, तर पहिलं बघणार आहोत एप्रिल महिना कसा जाणार आहे. ओके, तर एप्रिल महिन्यामध्ये ना थोडंसं हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे, आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे. घरगुती उपाय जरा कमी करायचे वृषभ राशी, कारण का वृषभ राशीचा एक स्वभाव असतो की मग ते आपल्या आरोग्याला घेऊन थोडेसे असतात, म्हणजे घाबरतात. भीती तर असते, सगळं छान तर व्हायला हवं, पण पहिला घरगुती उपाय करतात, मग डॉक्टर सेकंड प्रायोरिटी ठेवतात. पण असं न करता काही सर्दी खोकला जरी झाला तरी थोडंसं मी असा सल्ला देईन की डॉक्टरचा सल्ला घ्या. ओके, आणि थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. विटॅमिन D3ची कमतरता भासणार आहे काहींच्या बाबतीत वृषभ राशींना. ओके, आणि पाय दुखणं, डोकं दुखणं या गोष्टी थोड्याशा जाणवणार आहेत. ओके, डोळ्यांच्या संदर्भात काही डोळे लाल होणं किंवा जळजळणं, नंबर वाढणं, काही अशा गोष्टी एप्रिल महिन्यात घडणार आहेत. ओके, आता हे दुसरा स्ट्रॉंग एनर्जी अशी दिसते, दुसरी स्ट्रॉंग एनर्जी अशी दिसते की समथिंग एक फॅमिलीला घेऊन जे काही तुमचे व्यवहार होत असतील किंवा काही गोष्टी हिडन आहे, जे तुमच्यापुरतीच आहेत, जे फॅमिलीपुरतीच काही गोष्टी तुमच्या आहेत, त्या तुम्ही हिडन ठेवा. नजर लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत, ज्या प्रगतीकडे जी वाटचाल नेऊ शकते, अशा गोष्टी तुमच्या फॅमिलीमध्ये घडत असतील तर त्या तुमच्यापुरतीच ठेवा. वृषभ राशीला तसंही नजर दोष लवकर लागतो, हा तुमचा थोडासा मायनस पॉईंट आहे. त्यामुळे तुमच्या काही गोष्टी गुपितच ठेवा, तुमच्यापुरती फॅमिलीपुरतीच ठेवा, आणि त्या तर ठेवल्या तरच त्या कंप्लीट होणार आहेत. त्यामुळे थोडंसं एप्रिलमध्ये ओव्हर एक्सायटेडमध्ये आपल्या फॅमिलीकडे किंवा आपल्या मैत्रिणींकडे किंवा आपल्या जवळच्या लोकांकडे काही बोलायला जाऊ नका, कारण का फ्लोमध्ये तुम्ही कदाचित बोलून जाल. ओके, तर थोडंसं तिथे लक्ष द्यायचं आहे. आता जे स्टडी करत आहेत, जे शिक्षणाकडे आहेत, तर त्यांनी थोडंसं, मी परत हेल्थकडेच येईन की तुमचं शिक्षण वगैरे सगळं छानच आहे, प्रश्न तो नाहीच आहे. फक्त आरोग्य जर नीट असेल तर तुम्ही पेपर किंवा सगळ्या गोष्टी नीट कराल. प्रवास असेल तर प्रवास नीट कराल. तर थोडंसं एप्रिल महिना हा हेल्थ आणि नजर दोष ह्याच्याकडे सतर्क राहायचं आहे. ठीक आहे, तर आता बघणार आहोत मे महिना वृषभ राशी कसं जाणार आहे. ओके, द टॉवर. ओके, वृषभ राशींसाठी मे महिन्यामध्ये आर्थिक गोष्टींचा फ्लो वाढणार आहे. काही गोष्टी म्हणजे खूप दिवस वाट बघत होती ते डील्स कंप्लीट होणार आहे, किंवा त्या गोष्टींची सुरुवात देखील होताना बघत आहे, कारण का इथे 6 ऑफ पेंटिकल्स पण आहे आणि इच्छापूर्ती कार्ड पण आहे, 9 ऑफ कप पण आहे, मध्ये टॉवर आहे. टॉवर मुवमेंट जरी असली तरी टॉवर मुवमेंट ही पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच काय की अचानक बदल, अचानक घटना घडणार आणि सगळं छान होणार आहे. ओके, तर आर्थिक परिस्थिती तुमची सुधारणार आहे, आणि ज्या गोष्टींची तुम्ही अडकलेले पैसे असतील किंवा काही डील्स असतील त्या कंप्लीट होताना मे महिन्यामध्ये बघायला भेटणार आहे. किंवा एक आर्थिक, आता समजा पगारवाढ असेल तर पगारवाढ होताना दिसेल, किंवा नवीन नोकरी तुमचं पॅकेज खूप छान भेटेल तुम्हाला. शिक्षण असेल तर तुम्हाला चांगलं कॉलेज किंवा चांगले इन्स्टिट्यूट तुम्हाला भेटेल, अशा पद्धतीचं. ओके, तर चांगलं इन्स्टिट्यूट मिळेल. तर अशा पद्धतीची एनर्जी थोडीशी वृषभ राशीची मे महिन्यामध्ये आहे. ठीक आहे, अजून एक असं सांगेन की तुम्ही जर गणपती भक्त असाल तर गणपतीची आराधना नक्की करा. त्यांची ब्लेसिंग्स तुम्हाला डेफिनेटली मे महिन्यात पॉवरफुल राहील, आणि तुमची तुमचा जो फ्लो आहे तो लवकर पुढे सरकेल. ठीक आहे, तर अशा पद्धती होतं हे मे महिना. आता आपण बघणार आहोत जून. वृषभ राशी, व्हिडिओला लाईक नक्की करा वृषभ राशी. ओके, जसं मी बघत आहे वृषभ राशींच्या बाबतीत ना सगळं छान असणार आहे जून महिन्यामध्ये, पण
खाता येणार नाही, अशा पद्धतीचं आहे. ताट तर समोर आहे पण खाता येणार नाही. का तर परत एकदा असंच सांगेन की थोडीशी तुम्ही डिप्रेशन किंवा एनर्जी एन्झायटी अशा पद्धतीची एनर्जी जराशी जून महिन्यात राहणार आहे. सगळं छान असूनसुद्धा त्या गोष्टी फास्ट का नाही होत, पटापट का नाही होत, माझ्या बाबतीतच का, मीच का, ही एनर्जी थोडीशी वृषभ राशीची जून महिन्यामध्ये राहणार आहे. आणि काही लोक यांच्या बाबतीत तुम्ही तुमचे शब्द जे तुम्ही जे शब्द समोरच्या व्यक्तीकडे दिलेले असतील ते तुम्हाला पूर्ण करता येणार नाही, जमणार नाही, शक्य होणार नाही, अशा पद्धतीची एनर्जी आहे. त्याचा एन्झायटी तुम्हाला होईल की यार मी बोललो तर खरं, मी बोलले तर खरं, पण ते होत नाही आहे. तर त्याचा त्रास अजून तुम्ही स्वतःला करून घेणार आहात. तर थोडंसं अशा पद्धतीची एनर्जी दिसते. तर त्यामुळे आणि काहींच्या बाबतीत हार्टब्रेक आहे, ब्रेकअप होण्याचे चान्सेस आहेत, पैशाचा अति खर्च आहे. तर थोडंसं जून महिन्यामध्ये थोडंसं आहे ना, शांत राहून मेडिटेशन करा, स्वतः फोकस करा, कसे वागताय गोंधळू नका. ओके, कारण का तुमच्या एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. एक चुकीचं पाऊल तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आणू शकतो. तर थोडंसं सतर्क होऊन पावलं उचलायची आहेत. समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवताना देखील आता इथे कसं न्यू एंट्री मला दिसत नाही आहे, पण जे ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये आहेत तिथेच ब्रेकअप चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे ते रिलेशनशिप कसं टिकवता येईल, कारण का तुम्ही व्हिडिओ बघतात, समोरची व्यक्ती व्हिडिओ नाही बघत आहे ना, तर तुम्हाला माहिती आहे काय घडणार आहे. तर थोडंसं तुम्ही तुमच्या रागावर, इगोवर कंट्रोल ठेवायचा आहे. तसंही वृषभ राशी थोडी शांतच असते, नेहमी माघारच घेते. पण तरीसुद्धा इथे तुम्हीच बघताय म्हटल्यावर तुम्ही तुमची एनर्जी थोडीशी शांत राहून सोडवू शकतात प्रॉब्लेम्स. ओके, तर इथे थोडंसं तुम्हाला सतर्क राहायचं आहे, शांत राहायचं आहे, फोकस करायचं आहे. तुम्हाला एक्झॅक्ट काय हवं आहे, गोंधळायचं नाही आहे, कारण का खूप गोष्टी उथलपथल जरासं जून महिना तुमचा राहणार आहे. ओके, आणि मूड स्विंग्स जास्त प्रमाणात जून महिन्यात तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या, मेडिटेशन करा, नामजप करा, जेणेकरून तुम्ही शांत राहाल. ओके वृषभ राशी, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या ओळखीत जे वृषभ राशी आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा. थँक्यू सो मच, बाय.